तारीख 25 फेब्रुवारी 2025 पहाटे 5:30 वेळ. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक. सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं, पण काही क्षणातच एक अशी घटना घडली ज्याने सबंध महाराष्ट्र हादरला. एक 26 वर्षांची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. वेळ जात होता, पण बस काही येत नव्हती. त्या शांत पहाटेच्या वेळेत तिच्यावर कोणाची तरी नजर होती. काही वेळापासून तिला पाहत उभा असलेला एक 37 वर्षांचा माणूस तिच्या जवळ आला. मी कंडक्टर आहे, मदत करतो असं म्हणत त्याने तिचा विश्वास जिंकला आणि इथूनच सुरू झाला तो भयंकर खेळ. त्याने तिला उभी असलेल्या एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये नेलं. बस आतून लॉक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. आणि काही मिनिटांतच त्या तरुणीचं आयुष्य कायमचं बदललं. घाबरलेल्या त्या तरुणीनं धैर्य दाखवलं आणि आपल्या मित्राला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि पोलिसात तक्रार दाखल झाली. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे अटकेत गेला. त्यावेळी महाराष्ट्रभर संताप उसळला. निषेध, आंदोलनं, चर्चा सगळं झालं, पण वेळ गेला, दिवस गेले, महिने गेले आणि आज त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. आता शांतता आहे, कुठे चर्चा नाही आणि तेच एक प्रश्न उभा राहतो. आपल्या राज्यात इतके गंभीर अत्याचाराचे गुन्हे घडत असताना आरोपींना शिक्षा होण्यासाठी एवढा वेळ का लागतो? तपासात होणारा विलंब, पुरावे गोळा करण्यात येणाऱ्या अडचणी, फॉरेन्सिक रिपोर्टचा उशीर, साक्षीदार मागे हटणे आणि न्यायालयांवरचा वाढता ताण, या सगळ्याचा परिणाम म्हणजे न्याय प्रक्रिया लांबणं. फास्ट ट्रॅक कोर्टांची घोषणा होते, पण अनेक प्रकरणं अजूनही वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात आणि तोपर्यंत समाज पुढे निघून जातो, विषय मागे पडतो, पण पीडित मात्र तिथेच अडकून राहते न्यायाच्या प्रतीक्षेत. आणि म्हणूनच स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या प्रकरणाचं पुढे काय झालं? आरोपी दत्तात्रेय रामदास गाडेला शिक्षा झाली का? ही केस अजूनही न्यायालयात अडकली आहे का? पीडितेला पूर्ण न्याय मिळाला का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुण्यातील स्वारगेट बस स्थानक. तारीख 25 फेब्रुवारी 2025 पहाटे 5:30 वेळ. शहर हळूहळू जागं होत होतं आणि त्याच वेळी एक 26 वर्षांची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. साधी रोजची गोष्ट वाटणारा तो क्षण काही मिनिटातच भीषण वास्तवात बदलला. बराच वेळ बस आली नाही आणि त्या शांत वातावरणात एक 37 वर्षांचा माणूस तिच्या जवळ आला. स्वतःला बस कंडक्टर असल्याचं सांगत त्यानं मदतीचं आमिष दाखवलं आणि विश्वास बसावा अशा पद्धतीने बोलत तिला एका उभ्या असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये नेलं. बस आतून लॉक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. काही क्षणातच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. घाबरलेली आणि हादरलेली ती तरुणी मात्र कोसळली नाही. तिने धैर्य दाखवत आपल्या मित्राला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि लगेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली. या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, पण तोपर्यंत आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम उभारली. बसस्थानकातील 23 आणि शहरातील 48 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आणि त्यावरून आरोपीची ओळख पटली. त्यानंतर तपासाचा धागा शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावापर्यंत पोहोचला, जिथे तो शेतात लपल्याची माहिती मिळाली आणि लगेचच त्या भागात मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या मोहिमेत 500हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 400 स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले. 3 ड्रोन कॅमेरे आणि श्वान पथकाच्या मदतीने तब्बल 75 तास रात्रंदिवस शोध घेतल्यानंतर अखेर एका शेतातून मध्यरात्री आरोपीला पकडण्यात आलं आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या. तपास जसजसा पुढे गेला तसतशा धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं आणि त्याच्यावर यापूर्वी चोरी आणि लूटमारचे अनेक गुन्हे दाखल होते. तो कधी कधी पोलिसांचा गणवेश घालूनही फिरत असे आणि तपासादरम्यान त्याने एका वर्षात तब्बल 22,000 अश्लील व्हिडिओ पाहिल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या विकृत मानसिकतेचं हे गंभीर चित्र होतं. दरम्यान पुणे पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या 52 दिवसात 892 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं, ज्यामध्ये 82 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीने जामिनासाठी केलेले सर्व प्रयत्न न्यायालयाने फेटाळून लावले आणि सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत त्याला कुठेही दिलासा मिळाला नाही. सरकारकडून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि पीडितेला लवकर न्याय मिळावा अशी मागणी समाजातून होत होती. मात्र वेळ जसा पुढे गेला तसं वास्तव समोर येऊ लागलं, कारण मे 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात अजून अंतिम निकाल लागलेला नाही आहे आणि केस सध्या न्यायालयात सुरू असून ती आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. म्हणजेच खटल्याची पूर्ण सुनावणी अजून सुरू व्हायची आहे. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याने स्वतःची निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे खटल्यात काही प्रमाणात विलंब झाला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया, विविध अर्ज आणि कायदेशीर टप्प्यांमुळे केस पुढे सरकण्याचा वेग कमी झालाय. घटना घडली तेव्हा महाराष्ट्रभर संताप उसळलेला होता. आंदोलनं झाली, चर्चा झाली, कठोर शिक्षेची मागणी झाली. पण आता एका वर्षानंतर तीच घटना लोकांच्या चर्चेतून जवळजवळ गायब झाली आहे. मात्र न्याय प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि म्हणूनच या सगळ्या घटनेतून काही स्पष्ट उत्तरं समोर येतात. ते म्हणजे स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या प्रकरणाचं पुढे काय झालं तर तपास पूर्ण झालाय, आरोपी अटकेत आहे आणि केस न्यायालयात सुरू आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला शिक्षा झाली का तर नाही, अजून अंतिम शिक्षा झालेली नाही. ही केस अजूनही न्यायालयात अडकली आहे का तर हो, ती सध्या आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळाला का तर अजून नाही, कारण न्याय प्रक्रिया सुरू आहे. ही गोष्ट इथंच थांबत नाही, कारण ती एका मोठ्या वास्तवाकडे बोट दाखवते. अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्याय मिळण्यासाठी वेळ लागतो. आरोपीकडून दाखल होणारे अर्ज, पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांची प्रक्रिया आणि न्यायालयांवरचा ताण यामुळे खटले लांबतात आणि तोपर्यंत पीडितेला वाट पाहावी लागते. म्हणूनच आज या संपूर्ण घटनेतून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते: न्यायव्यवस्था किती सक्षम असली तरी तिचा वेग जितका मंदावतो तितकाच समाजाचा विश्वास हलू लागतो. स्वारगेटसारख्या गर्दीच्या बसस्थानकात घडलेली घटना फक्त एका तरुणीची कहाणी नाही, तर प्रत्येक सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. कारण इथे फक्त एक गुन्हा घडला नाही, तर एका क्षणात विश्वास, सुरक्षितता आणि माणुसकी या तिन्ही गोष्टी हादरल्या. आज आरोपी अटकेत आहे, तपास पूर्ण झालाय, पुरावे गोळा झाले आहेत आणि केस न्यायालयात सुरू आहे. पण अंतिम न्याय अजूनही प्रतीक्षेत आहे. आणि ही प्रतीक्षा फक्त एका खटल्याची नाही, तर त्या पीडितेच्या आयुष्यातील शांततेची आहे. समाजात असे गुन्हे घडतात तेव्हा काही दिवस संताप उसळतो, रस्त्यावर आवाज उठतो, सोशल मीडियावर चर्चा होते. पण काळ जसा पुढे सरकतो तसतसा तोच विषय मागे पडतो. मात्र पीडित व्यक्तीसाठी तो क्षण कधीच संपत नाही. तो प्रत्येक दिवशी नव्यानं जगावा लागतो आणि तेच खरी गरज समोर येते, फक्त कायद्याची नाही तर त्याच्या जलद अंमलबजावणीची. फास्ट ट्रॅक कोर्ट फक्त नावापुरतं न राहता प्रत्यक्षात वेगानं निकाल देणारे असलेच पाहिजेत. पुरावे, सुनावणी, साक्षीदारांची प्रक्रिया वेळेत पूर्ण झालीच पाहिजे. कारण न्याय उशिरा मिळाला तर तो फक्त कागदावरचा न्याय राहतो. आज समाजात वाढणाऱ्या अशा घटनांमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो: आपण खरंच सुरक्षित आहोत का? आणि जर नाही तर व्यवस्था किती वेळात आपल्याला संरक्षण देणार आहे? स्वारगेट प्रकरणाने दाखवून दिलं की गुन्हा किती भीषण असला तरी त्यानंतरचा न्यायप्रवास तितकाच गुंतागुंतीचा आणि लांबणारा असू शकतो. आणि तोपर्यंत आरोपी जेलमध्ये असला तरी पीडित व्यक्ती मानसिक कैदेतच राहते. म्हणूनच ही गोष्ट फक्त एका घटनेची नाही तर एका मोठ्या व्यवस्थेच्या आरशासारखी आहे, जी आपल्याला सतत विचारायला भाग पाडते: न्याय खरंच वेळेत मिळतोय का, की आपण फक्त त्याची वाट पाहत राहतोय? बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.